मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मी आलो आहे पोचरीला आणि आज सेकंड डे आहे माझा कोकणला, रत्नागिरीला. तर मी तुम्हाला आता दाखवतो की इथे शेण कसे पसरवतात आणि इथे गौरी कशी नाचवतात आणि कशी आणतात. तर मी तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवीन. तर स्टे ट्यून ऑन माय ब्लॉग. चला गाईस, सुरुवात करू आपण मग. पहिल्यांदाच तो बघतोय ना. फक्त टीव्हीवर बघितलेलं. काय आता प्रत्यक्ष समोरासमोर झालं. हाय कर. हाय. कॅमेरा. हॅलो. हॅलो करायला छोटासा टाळा डोक्याला. गणपती बाप्पा. मित्रांनो, हा पूर्ण पोचरीचा गावचं डेकोरेशन इथे केलंय. तर हे रोड आणि हे घरं सगळी खूप छान असं डेकोरेशन केलंय. तर मित्रांनो, हे आहे घर. बाहेरून तुम्ही बघू शकतात, आतून अजून मोठं आहे आणि आजूबाजूचे घरं. तर मित्रांनो, या घराची एक विशेषता ही आहे की हे जे घर आहे हे मातीचं आहे. सिमेंटचं नाही आहे, मातीचं बनलेलं आहे. कोणता फळ आहे हा? काकडी. काकडी. गावठी काकडी आहे. काढ. ओरिजिनल फ्रूट काकडी. ओरिजिनल व्हेजिटेबल्स. नको खा. आंब्याची बाग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की इथे वेगवेगळ्या प्रकारे शेती केली जाते. आता या सीझनमध्ये राईसची शेती केली जाते आणि मे महिन्यात आंब्याची झाडं लावलेली असतात. तर आता तुम्हाला आंबे दिसणार नाही, पण मे महिन्यात तुम्ही आले की तुम्हाला नुसती आंबेच दिसणार.
आणि ही माझ्या मागे सगळी आंबा आणि काजूची बाग आहेत. तर आंबा आणि काजू हे मे महिन्यात तुम्हाला जास्त दिसतील. ही पूर्ण ते माझ्या मागेच आहे ना, हे मागे माझ्या पूर्ण आंबा आणि काजूची बाग आहे बघा गाईस. मित्रांनो, आम्ही आता गवर आणायला चाललंय बायका. मी तुम्हाला दाखवतो कसं सगळं प्रोसेस होते ते बघा तुम्ही. आता आपण काय करायला चालू ते सांगा. गवर आणायला चालू आपण. चला गवर आणायला पाण्यावर तळीवर चाललोय गवर आणायला. तू कुठे आहेस? हे सरपंच मॅडम आहेत, 10 गावाचे सरपंच आहेत ते. आता गवर आणायला चालले आहेत. तर मी तुम्हाला ती प्रोसेस दाखवतो की कसं होतं ते, कसं गवर आणतात आणि मग कसं वरती घेऊन येणार सगळं मी तुम्हाला दाखवतो. आता 5 गौरी आहेत. 5 गौरी आहेत त्या त्या तलीवरून घेऊन यायच्या एकत्र आणि परत घेऊन यायच्या. अच्छा. आणि प्रत्येकांच्या घरोघर सजावट करायची. चालेल. चला चला आता. गौरी आणायला बायकाच जातात, पण आम्ही दोघं चाललोय असं जरा शूट करायचं होतं म्हणून ते तुम्हालाच दाखवण्यासाठी. तर चला गाईस, मी तुम्हाला दाखवतो कसं गौरी आणतात. तर मित्रांनो, आपण आता स्पॉटवर पोचलो आहे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. चला आता हे कसं ते लोक करतात ते तुम्हाला मी दाखवतो.
तर मित्रांनो, मी आता थोडा पुढे आलेलो बाईकवरून ओमकारसोबत, तर तो स्पॉटबद्दल तुम्हाला थोडी माहिती देईल. तर ओमकार आहे माझ्यासोबत. तर ओमकार, जागेबद्दल थोडंसं सांग आम्हाला की कोणती जागा आहे ही, आणि हे मागे जे शेत आहे ते कसलं आहे आणि काय. आता आपण पोचरी रानपाटच्या रस्त्यावर उभे आहोत आणि इथे हे जे खाली शेत दिसतंय ते भाताची तांदळाची शेती आहे. इथून हा रस्ता पुढे रत्नागिरीला कनेक्ट होतो आणि आपण हा पोचरीच्या एंड पॉईंटला एक सोनारवाडी मांगडेवाडी त्याच्या कॉर्नरला बरोबर आपण उभे आहोत. आणि इकडून सगळं तुम्हाला एक बाजूला नदी वाहताना दिसते आणि हा सरळ रोड परत वरती पोचरी गाव किंवा जाकादेवीकडे जातो. आणि पूर्ण तुम्हाला अशी हिरवाईने नटलेला दिसेल कोकणाचा निसर्ग सगळा. आणि या आल्हाददायक वातावरणात बाईक रायडिंग करायला भरपूर मजा येते आम्हाला. आणि गणपतीपुळे किती लांब आहे इथून? इथून गणपतीपुळे जायचं असेल तर आपल्याला जवळपास 30 किलोमीटर वरच्या डिरेक्शनला जावं लागेल जाकादेवीकडून. आणि रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. आपण बाईकने आज साधारण 40 मिनिटात आपण तिथे पोहोचू शकतो. अच्छा. आणि अजून जवळपास काय आहे असं बघण्यासारखं? इथून जवळपास बघण्यासाठी असेल तर आपल्याला इकडून रत्नागिरीकडे जावं लागेल. रत्नागिरीला काही बीचेस आहेत. भाटे बीच असेल, मांडवी बीच असेल, भगवती मंदिर आहे, तिकडे बीच आहेत. त्याच्याशिवाय रत्नागिरीला थिबा पॉईंट आहे. परत तिकडून पुढे गेलो तर आपण पावस आहे, गावखडीचे बीचेस आहेत. रत्नागिरीचा फेमस टेबल पॉईंट आहे. इथून रत्नागिरीचे मोठ्या हाईटवरून खाली समुद्र आपल्याला दिसतात वगैरे. सो ते इथून साधारण 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. एक तासाच्या आत आपण पोहोचू शकतो बाईकने. ओमकार, बेस्ट सीझन कोणता इथे यायला? बेस्ट सीझन मला वाटतं हा रेनी सीझनच आहे. ॲक्च्युली लोक तुम्हाला सांगतील की समरमध्ये या वगैरे, पण हा पूर्ण ग्रीनरी पाहायची असेल, एन्जॉय करायचं असेल तर रेनी सीझन हा बेस्ट सीझन आहे आय फील. अच्छा. तर काहीच तुम्हाला जेवढी माहिती पाहिजे होती ती मी दिली आहे. आणि ओमकारने खूप मदत केली आहे मला, पण सगळं दाखवलं, गाव फिरवलं आहे त्याने पूर्ण. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे कोकणात आणि खरंच खूप बरं वाटतं आहे कोकणात येऊन. तर तुम्हाला पण चान्स भेटला, जर मित्र बोलत असेल कोकणाचा असेल आणि बोला माझ्या गावी ये, तर काही विचार करू नका, डायरेक्ट जावा, त्याचा गाव व्हिजिट करा, तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. तर नेक्स्ट टाईम पण डेफिनेटली मी येईन, पण मी ट्राय करीन मेमध्ये यायचं, कारण मेला इथे आंबे आणि काजू ते खूप असतात. तर खूप ऐकलं आहे, तर एकदा येईन आणि नक्कीच. आणि जेवढे पण लोक कोकणाचे ते तर सगळे ब्लेस्ड आहेत एकदम की त्यांना कोकणात जन्म झाला आहे त्यांचा आणि त्यांना यायला भेटतं आहे. तर बघू आपण पुढे अजून 2-3 जागेवर जाऊ. ती पण व्हिडिओ येतील ब्लॉगवर, तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला. तर पुढे जाऊ आणि पुढे बघू कसं आहे काय. चला, येवा कोकण आपलाच असा.